ज्याला गरिबाचा बैल म्हणतात असा गर्णिकेकरांचा राजा पुसेगावचं मैदान झाल्यापासून जास्त तो मैदानात दिसतच नाही. तुम्ही बघितलंय, क्वचितच एखादं मैदान दिसलं असेल, परंतु तो नक्की का दिसत नाही मैदानात, नक्की त्याला काय झालंय ते नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. नक्कीच त्या बाबांनी सांगितले की त्यांचा बैल आजारी आहे. आजारी असल्यामुळे त्याला डॉक्टरांनी सांगितले आराम करायला 1-2-3 महिने. नक्कीच तुम्ही बघितलं, कारण गर्णिकेचा राजा कोणताही बैल त्याला जोडीला जर दिला ना, त्याला वन साईड घेऊन तो गुलालमध्ये ठेवतो. बकासूर जर नंतरनं जर चांगला बैल पाळणार असेल, एखादा 2 नंबरचा बैल घेऊन जर पाळणार असेल, तर तो मग गर्णिकेचा राजाच. कारण तुम्हाला माहिती आहे, तो राजा बैल एक तुफान स्पीडनं पळतो, आतनं बाहेरनं चारी खांदी फिट असा हा गरिबाचा बैल ज्याला म्हणतात, असा हिंद केसरी गर्णिकेकरांचा राजा. नक्कीच तो बैल असल्यानंतर मैदानात एक मजा येते बघण्यात त्याची शर्यत. कारण तो तोंडावर निकाल घेतो म्हणजे घेतोच. निकालाला लय आवरा बैल आहे तो. खालनं गाडी कमी सुटू द्या, पण निकाल रेषेवरती एक गाडी बेकार वडतो. नक्कीच गर्णिकेचा राजा हा आपल्याला दिसेल लवकर दिसेल, अपडेट तुम्हाला देऊच. परंतु तो आजारी असल्यामुळे 1-2-3 महिने झाले तुम्ही मैदानात त्याला दिसला नाही येतो. नक्की त्याचं कमबॅक होईल. गर्णिकेकरांचा राजा, हिंद केसरी राजा, त्या बैलानं चांगल्या बैलांचा पराभव केलाय, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याला तुम्ही बघितलं तर पावसाच्या पाण्यात पावसाचं जे पाणी येतं वरनं त्याला शेड पण नव्हतं, असल्या हालकीच्या परिस्थितीतून तो बैल हिंद केसरी झाला. सगळ्यांना माहिती आहे त्या बैलाची हिस्ट्री. त्या बैलाला साधी वैरण पण खायला एवढी नव्हती, गवत पण खायला नव्हतं, काँग्रेस वगैरे असला खाऊन तो त्यानं दाखवून दिलं की खरंच गरिबाची लक्ष्मीच असते. मालकाच्या नावासाठी, त्यांच्या मालकाचं नाव कुणाला माहीत पण नव्हतं, पण संपूर्ण महाराष्ट्रात त्यानं त्यांच्या मालकाचं नाव पोचवलं. असा हा गर्णिकेकरांचा राजा. तुम्हाला माहीत आहे, बैल खूप तो बैल एवढा चांगला स्पीडनं पळतो, गरीब बैल एकदम. नक्कीच तो मैदानात दिसावा, कारण तुम्हाला माहिती आहे त्या बैलाचा इतिहास पण चांगला आहे. मोठ्या मैदानात तो फायनलला असतोच, पैरा कोणी असो ना त्याचा. नक्कीच आपल्याला गर्णिकेचा राजा मैदानात लवकरात लवकर दिसणार अशी आशा व्यक्त करतो. आणि हिंद केसरी गर्णिकेच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानं मैदानात चांगली कामगिरी करावं. धन्यवाद.